संघटन विस्तारात भाजपची घोडदौड। भाजपकडनं राज्यात 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या। महाराष्ट्रात भाजपकडनं 258 नव्या मंडळांची स्थापना। आगामी निवडणुकांसाठी भाजपकडनं रणनीती। शरद पवार 24 आणि 25 तारखेला सिंधुदुर्ग दौऱ्यावर। शरद पवार विविध महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विक्टर डांटस यांची माहिती। 24 एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर। कुडाळ आणि मालवणच्या पदाधिकाऱ्यांचा होणार पक्षप्रवेश। पालिका निवडणुकांसाठी भाजपकडनं स्थानिक नेतृत्वात बदल। भाजपच्या नवीन मंडळ अध्यक्षांची घोषणा होणार। नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडीला मोठं खिंडार। महाविकास आघाडीचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का। स्वराज ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेतल्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना पत्र। हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरनं सरसंघचालकांना पाठवलं पत्र। राज्यातल्या 1,08,173 शाळांची तपासणी होणार। हायकोर्टाचे शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश। तपासाचा अहवाल शिक्षण संचालकांना सादर केला जाणार। नवी मुंबईतल्या गर्भवती महिला मृत्यू प्रकरणातील मृत संगीता खरात यांचा मृतदेह घेण्यास कुटुंबियांचा नकार। डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह न घेण्यावर कुटुंबीय ठाम। बांगलादेशमध्ये हिंदू नेते भावेशचंद्र रॉय यांची अपहरण करून निर्घृण हत्या। हत्येमुळे बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेचा धोका वाढला। हत्येचा भारतानं तीव्र निषेध केला व्यक्त। दिल्लीजवळच्या मुस्तफाबादमध्ये 4 मजली इमारत कोसळली। दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी। मुख्यमंत्र्यांनी घटनेबाबत दुःख व्यक्त करत चौकशीचे दिले आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।